आता वीकेंड होता म्हणून आम्ही निघालो होतो गावी. गावी म्हणजे लोणी प्रवरा हे सासर आहे माझं. सो सासरी चाललो होतो. एकच दिवसासाठी चाललो होतो. आमच्या इथे ना एकच आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंब्याला ना एवढ्या जास्त कैऱ्या असतात आणि याची कैरी ना खूप जास्त आंबट असते. पण आंबा जेव्हा पिकतो ना इतका गोड असतो ना. हेच काम चालू होतं. मी ते भांडे घासत होती, तिकडे आरव मस्त कैऱ्या तोडत होता आणि त्याला इतकं छान वाटत होतं ना. त्याला असं निसर्गाच्या ठिकाणी ना खूप जास्त आवडतं. खूप जास्त एन्जॉय करत होता. आणि हे त्याचे बाबा, त्यांचा काही नेमच लागला नाही. कैरी त्याच्यात आलीच नाही. शेवटी ती पडलीच खाली आणि इतक्या जास्त कैऱ्या काढल्या होत्या ना. आता ह्या तर खूपच कमी आहे, पण मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट याच्यात की किती जास्त आहेत. पाणी होतं म्हणून मग मी सडा वगैरे मारून घेतला होता आणि गरम तर इतकं जास्त होतं आहे ना तिकडे. हे बघा एवढ्या जास्त कैऱ्या काढल्या होत्या ना. आणि आता एवढं गरम झालं होतं आणि तेवढ्यात आम्ही कुल्फीवाला पाहिला. म्हटलं चला कुल्फी खाऊयात. आणि माझ्या भाची पण आलेल्या होत्या दोघी पण. आम्ही मस्त एन्जॉय केली कुल्फी. आणि आरवचं चाललं होतं की मला स्विमिंग करायची आहे, म्हणजे त्याला पोहायचंच होतं. पण पाटाला खूप जास्त पाणी आलं होतं. मग आम्ही सगळ्यांना घेऊन इकडे आलो होतो पोहायला. खूप एन्जॉय केला आणि आरोला खूप जास्त आवडलं. त्याला नेक्स्ट डे पण जायचं होतं, पण आम्हाला पुण्याला यायचं होतं म्हणून ते काही जमलंच नाही जायला तिकडे. पुण्याला फ्लॅट असल्यामुळे दिवसभर घरातच कोंडून असतं, तर त्याला असं इथे मोकळं मोकळं नाही एवढं छान वाटत होतं. मस्त छान झाडू वगैरे मारून घेतला होता आणि पाणी पाणी तर एवढा जास्त खेळला होता तो. आणि त्याला मातीत खेळायला पण एवढं जास्त आवडतं ना. पण हात खराब झालेले सुद्धा आवडत नाही, ते सुद्धा लगेच त्यांनी धुवून टाकले होते. आणि काय नेक्स्ट डे आम्ही लगेच आलो आणि परतीचा प्रवास सुरू झाला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.